नमस्कार, वेलकम. शेवटच्या लेक्चरला आपण समजून घेतलं एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन किंवा त्याच्यानंतर काय एक्झोथर्मिक एंडोथर्मिक रिॲक्शन. काय होतं एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन मीन्स काय, जर का एखादी केमिकल रिॲक्शन झाली आणि ती केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर जो काय हीटमध्ये चेंज होतो त्याला आपण एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन म्हटलं. आणि स्टँडर्ड एन्थाल्पी मीन्स काय, तसंच एन्थाल्पीमधलं आपल्याला चेंजच घ्यायचा आहे, फक्त डिफरन्स काय, एन्थाल्पीमधला चेंज घेत असताना जे त्याच्यामध्ये रिॲक्टंट्स असतील त्या रिॲक्शनमध्ये आणि जे प्रोडक्ट असतील ते स्वतःच्या स्टँडर्ड स्टेटमध्ये असायला पाहिजे. तेवढा फक्त स्मॉल डिफरन्स होता एन्थाल्पीमध्ये आणि स्टँडर्ड एन्थाल्पीमध्ये. आता आपण एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन शिकलो, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन शिकलो. त्याच्या पुढचा पॉईंट आपल्याला कोणता समजून घ्यायचा आहे, थर्मोकेमिकल इक्वेशन. जे एन्थाल्पी असेल, स्टँडर्ड एन्थाल्पी असेल, ह्या व्हॅल्यू जर आपल्याला करेक्ट काढायचे असतील तर आपल्याला पहिल्यांदा थर्मोकेमिकल इक्वेशन काय असतं ते समजलं पाहिजे आणि ते इक्वेशन नेमकं लिहायचं कसं हे सुद्धा समजलं पाहिजे. म्हणून आता आपल्याला पॉईंट कोणता समजून घ्यायचा आहे, थर्मोकेमिकल इक्वेशन अँड इट्स गाईडलाईन टू रायटिंग इट. म्हणजे ते थर्मोकेमिकल इक्वेशन नेमकं लिहायचं कसं याच्याबद्दलच्या गाईडलाईन्स आणि थर्मोकेमिकल इक्वेशन. तर चला आपण सुरुवात करूया एक्झाम्पल घेऊन. तर आपल्याला एक्झाम्पल इथं कोणतं घ्यायचं आहे, दॅट इज द कंबशन ऑफ मिथेन. मिथेनचं आपल्याला कंबशन घ्यायचं आहे. तर मिथेन जर म्हटलं, फॉर्म्युला काय असतो मिथेनचा, CH4. कंबशन याचा अर्थ काय, याची रिॲक्शन ऑक्सिजन बरोबर होणार आहे. आता जेव्हा कोणत्या हायड्रोकार्बनची, जे CH4 इथं आपण हायड्रोकार्बन घेतला, कोणत्या हायड्रोकार्बनची जर का ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन झाली तर कंपल्सरी दोन तिथं प्रोडक्ट तयार होतात. एक होतो कार्बन डायऑक्साईड आणि दुसरं तयार का होतं H2O. हे आपण इक्वेशन लिहिलं किंवा ही रिॲक्शन लिहिली. कशाची रिॲक्शन आहे, कंबशन ऑफ द मिथेनची रिॲक्शन आहे. आता मी याला थर्मोकेमिकल इक्वेशन म्हणायचं का, तर बघा आपल्याला थर्मोकेमिकल इक्वेशनची जर का डेफिनेशन समजली तर त्याच वेळी आपल्याला ह्या गाईडलाईन ज्या आहेत त्याच्यातल्या 3 गाईडलाईन डेफिनेशनमध्ये येतात आणि एक्स्ट्राचे 2, असे टोटल 5 गाईडलाईन आहेत. 3 कशामध्ये असणार आहेत, त्याच्या डेफिनेशनमध्ये. तर आता आपण समजावून घेऊया नेमकी त्याची डेफिनेशन कशी होईल आणि त्याच्यामध्ये गाईडलाईन कोणकोणते येतील. एक्झाम्पल आपण कोणते घेतलं आहे, मिथेनचं एक्झाम्पल घेतलं. या एक्झाम्पलवरून आपण सांगू शकतो जेव्हा मिथेनचं कंबशन होईल तेव्हा तयार का होणार, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. मग आता हे बोर्डवर जे आपल्याला दिसतं एक्झाम्पल, त्याला थर्मोकेमिकल इक्वेशन म्हणायचं का, तर याला थर्मोकेमिकल इक्वेशन म्हणता येत नाही. कारण थर्मोकेमिकल इक्वेशनमध्ये पहिला नियम कोणता असतो, तर ते इक्वेशन बॅलन्स असायला पाहिजे. फर्स्ट रूल कोणता, ते कसं असायला पाहिजे, बॅलन्स असायला पाहिजे. मग आता याला जर बॅलन्स आपल्याला करायचं असेल तर काय करावं लागेल बघा, हायड्रोजन बॅलन्स करायचे असलेलं लेफ्ट साईडला 4 हायड्रोजन आहेत, राईट साईडला 2च आहेत. इथे 2 आपण मल्टिप्लाय केलं, हायड्रोजन बॅलन्स झाले, कार्बन बॅलन्स झाला, तर राहिलं फक्त बॅलन्स करायचं ऑक्सिजन. ऑक्सिजन बॅलन्स करायचं झालं तर लेफ्टला आपल्याला 2 मल्टिप्लाय करायला पाहिजे. आता हे नवीन इक्वेशन तयार झालं, जे काय झालं, CH4 प्लस 2O2 इट गिव्स CO2 प्लस 2H2. हे समीकरण संतुलित झाले, रिॲक्शन संतुलित झालेली आहे, बॅलन्स झाली. मग आता याला म्हणायचं का थर्मोकेमिकल इक्वेशन, तर नाही. दुसरा त्याच्यामध्ये रूल काय येतो, थर्मोकेमिकल इक्वेशनमध्ये जे जे रिॲक्टंट प्रोडक्ट असतात त्यांच्या फिजिकल स्टेट फिक्स करावे लागतात आणि ते त्या सबस्टन्सच्या खाली ॲज ए सबस्क्रिप्ट फॉर्ममध्ये लिहाव्या लागतात. म्हणजे आता फिजिकल स्टेटचा विचार करायचा झाला तर मिथेनची फिजिकल स्टेट असते गॅस, ऑक्सिजनची फिजिकल स्टेट असते गॅस, कार्बन डायऑक्साईडची फिजिकल स्टेट असते गॅस आणि वॉटरची फिजिकल स्टेट असते लिक्विड. म्हणजे सेकंड रूल आपण कोणता या ठिकाणी घेतला, तर त्या ठिकाणी फिजिकल स्टेट रिॲक्टंट प्रोडक्टचे लिहायचे. मग आता ते फिजिकल स्टेट लिहिल्यानंतर जे इक्वेशन तयार झालं त्याला म्हणायचं का थर्मोकेमिकल इक्वेशन, तर त्याला सुद्धा म्हणता येत नाही. तिसरा नियम या ठिकाणी कोणता येतो, तर ते इक्वेशन जे आहे त्या इक्वेशनमध्ये झालेला जो एन्थाल्पीचा चेंज आहे म्हणजेच काय, डेल्टा एच आणि रिॲक्शनसाठी म्हणून इथं R लिहायचं. हा एन्थाल्पी मधला चेंज जो असतो तो रिॲक्शन नंतर राईट साईडला आपल्याला लिहायचा असतो विथ साईन. ह्या रिॲक्शनचा जर आपण विचार केला तर ह्या रिॲक्शनमध्ये काय असतं, -890 किलो जूल एवढी हीट काय होते ह्या रिॲक्शनमध्ये इव्हॉल्व होते. कारण काय, तर साईन कोणता आहे, मायनस आहे. त्यामुळे हे डेल्टा एचची व्हॅल्यू जी लिहायची ते राईट साईडला लिहायचे विथ साईन, म्हणजे त्याचं जे काही चिन्ह असेल त्या चिन्हाप्रमाणे लिहायचं. तर आपण याची डिग्री घेऊ शकतो, कारण का आपण काल स्टँडर्ड एन्थाल्पी याच्याबद्दल डिस्कशन केलेलं होतं. स्टँडर्ड एन्थाल्पीचा अर्थ काय, रिॲक्टंट प्रोडक्ट त्यांच्या स्टँडर्ड स्टेटमध्ये असतील तर अशा वेळी एन्थाल्पीमध्ये झालेला जो चेंज असतो त्याला स्टँडर्ड एन्थाल्पी असं म्हटलं जातं.
मग आता जे तुम्हाला बोर्डवर इक्वेशन दिसतं त्याला आपण डेफिनेटली काय म्हणू शकतोय, इट इज कॉल्ड ॲज ए थर्मोकेमिकल इक्वेशन. म्हणजे याच्या गाईडलाईन काय काय होतील बघा. इथं मी त्या शॉर्टमध्ये लिहितो त्याच्या गाईडलाईन. पहिली गाईडलाईन याची कोणती होईल, तर काय पाहिजे ते बॅलन्स्ड इक्वेशन असायला पाहिजे. पहिली गाईडलाईन कोणती, बॅलन्स्ड इक्वेशन असायला पाहिजे. सेकंड गाईडलाईन त्याच्यामध्ये कोणती, राईट काय लावावं लागतं त्याचा, राईट फिजिकल स्टेट्स. फिजिकल स्टेट्स लिहायचे कुणाच्या, रिॲक्टन्स ॲज वेल ॲज प्रोडक्ट. थर्ड रूल कोणता, राईट डेल्टा एच ॲट आर एच एस ऑफ इक्वेशन. इक्वेशनच्या उजव्या बाजूला डेल्टा एच लिहायचं आहे विथ साईन, म्हणजे त्याचं चिन्ह सुद्धा आपल्याला लिहावं लागेल. ह्या 3 गाईडलाईन झाल्या कशाच्या, थर्मोकेमिकल इक्वेशन नेमकं कसं लिहायचं. मग आता डेफिनेशन जर आपल्याला थर्मोकेमिकल इक्वेशनची करायची असेल तर डेफिनेशन आपण काय करू शकतोय, दिस इज ए बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन इन विच. असं केमिकल इक्वेशन जे बॅलन्स असतं ज्याच्यामध्ये इन विच काय काय असतं बघा, त्याच्यामध्ये डेल्टा एच दॅट इज एन्थॅल्पी चेंज विथ साईन, त्यानंतर फिजिकल स्टेट्स ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स, अँड थर्ड कोणतं त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतोय नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स आर स्पेसिफाईड. असं बॅलन्स्ड इक्वेशन ज्या इक्वेशनमध्ये फिजिकल स्टेट्स लिहिलेले असतात, रिॲक्टंट प्रोडक्टचे नंबर ऑफ मोल्स लिहिलेले असतात, आणि त्याचबरोबर डेल्टा एचची किंमत त्या इक्वेशनच्या राईट साईडला साईन बरोबर लिहिली जाते, अशा इक्वेशनला काय म्हणायचं आहे, थर्मोकेमिकल इक्वेशन म्हणायचं आहे. त्या थर्मोकेमिकल इक्वेशनच्या 3 झाल्या काय गाईडलाईन. चौथी आणि 5वी गाईडलाईन काय असते बघा. समजा मी हे इक्वेशन रिव्हर्स केलं. रिव्हर्स म्हणजे काय, जे याच्यामध्ये रिॲक्टंट होते त्यांना प्रोडक्टमध्ये घेतलं आणि जे प्रोडक्ट होते त्यांना रिॲक्टंटमध्ये घेतलं आणि पुन्हा इक्वेशन लिहिलं. पुन्हा लिहिल्यानंतर कसं होईल बघा, CO2 फिजिकल स्टेट गॅस इज रिॲक्ट्स विथ 2 times H2O लिक्विड. इट गिव्स काय मिळते या ठिकाणी, CH4 गॅस प्लस 2 times O2 गॅस. आता या रिॲक्शनचा जर आपल्याला डेल्टा RH डिग्री लिहायचं असेल तर त्याचं मॅग्निट्यूड सेम राहतं, म्हणजे किती येणार 890 किलो जूल. मात्र इथं काय, मगाशी साईन त्याचं होतं मायनस, इथं साईन काय होतं प्लस. म्हणजे जर ते इक्वेशन रिव्हर्स केलं तर त्या ठिकाणी काय होतं, डेल्टा एचची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू फक्त मॅग्निट्यूड त्याचं सेम राहतं, चेंज काय होतं त्याचं, साईन चेंज होतं. म्हणजे फक्त चिन्ह बदलायचं, बाकी त्याची किंमत अजिबात चेंज करायची नाही. ही झाली याची चौथी गाईडलाईन. चौथी गाईडलाईन कोणती, जर आपण दिलेलं थर्मोकेमिकल इक्वेशन रिव्हर्स केलं, म्हणजे जे रिॲक्टर होते त्यांना प्रोडक्ट म्हणून घेतलं आणि जे प्रोडक्ट होते त्यांना रिॲक्टर म्हणून घेतलं, तर डेल्टा एचची जी व्हॅल्यू असते ती सुद्धा रिव्हर्स करायची. रिव्हर्स म्हणजे काय, त्याचं फक्त साईन बदलायचं, त्याचं मॅग्निट्यूड आहे तेवढंच ठेवायचं. ही याची चौथी गाईडलाईन. लास्ट गाईडलाईन काय बघा, समजा ह्या पूर्ण इक्वेशनला मी 2 न मल्टिप्लाय केलं. इक्वेशनला मल्टिप्लाय कितीने केलं, 2 न जर मी मल्टिप्लाय केलं, 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर नवीन इक्वेशन काय तर होईल, तर ते काय असेल 2CO2 गॅस प्लस 4H2O लिक्विड. इट गिव्स काय मिळणार या ठिकाणी, 2 times मिथेन गॅस प्लस 4 times ऑक्सिजन गॅस, आणि इथं डेल्टा RH डिग्री जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा काय करायचं आहे, त्याचं जे व्हॅल्यू आहे ती सुद्धा 2 न मल्टिप्लाय करून लिहायची. मीन्स काय असेल प्लस 1780 किलो जूल. प्लस काय घेतलं, कारण आपण ह्या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय केलं. समजा आपण वरच्या इक्वेशनला 2 न जर मल्टिप्लाय केलं असतं तर इथं प्लस ऐवजी काय आलं असतं, मायनस आलं असतं. हे झालं. म्हणजे 5वा याचा नियम काय होतो, 5वा रूल किंवा 5वी गाईडलाईन काय होते, जर का थर्मोकेमिकल इक्वेशनला एखाद्या फॅक्टरनं किंवा एखाद्या नंबरनं आपण मल्टिप्लाय केलं तर डेल्टा एचच्या व्हॅल्यू सुद्धा त्याच नंबरनं काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. किंवा एखाद्या थर्मोकेमिकल इक्वेशनला एखाद्या नंबरनं डिवाइड केलं तर त्या इक्वेशनला सुद्धा काय करायचं आहे, त्या इक्वेशनच्या डेल्टा एचला सुद्धा काय करायचं आहे, त्याच नंबरनं डिवाइड करायचं आहे. आता इथं आपण ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय करून हे इक्वेशन लिहिलं. आता मी काय करतोय,
हे जे पहिलं आपण इक्वेशन लिहिलं त्याला 2 ने डिवाइड करून इक्वेशन लिहितो. कशानं? 2 ने डिवाइड करून काय इक्वेशन तयार होईल बघा. याला मला 2 ने डिवाइड करायचं. 2 ने डिवाइड केले की ते काय होणार? 1/2 CH4 गॅस प्लस O2 गॅस. कारण 2 ने डिवाइड केले काय होणार? 2 कॅन्सल होईल, फक्त O2 राहील. तयार का होईल? 1/2 CO2 गॅस प्लस H2O लिक्विड. आता याचा जर मला डेल्टा RH डिग्री लिहायचा असेल तर तो काय येणार? जर आपण इक्वेशनला 2 ने जर डिवाइड केलं तर ह्या डेल्टा एच डिग्रीची जी व्हॅल्यू होती त्याला सुद्धा आपल्याला 2 ने डिवाइड करायला पाहिजे. म्हणजे काय? डेल्टा RH डिग्री इज इक्वल टू मायनस 445 किलो जूल. अशी टोटल 5 गाईडलाईन आहेत आणि हे थर्मोकेमिकल इक्वेशनची डेफिनेशन किंवा एक्सप्लेनेशन. तर बघा गाईडलाईन सिंपल आहेत. पहिल्यांदा इक्वेशन बॅलन्स करायचं, त्याच्यानंतर त्याचे जे काही रिॲक्शन प्रोडक्ट त्याच्या फिजिकल स्टेट लिहायच्या, त्याच्यानंतर थर्ड कोणतं? डेल्टा एचची व्हॅल्यू विथ साईन राईट साईडला लिहायची. 5 नंबर जर इक्वेशन आपण नंबर 4 जर इक्वेशन आपण काय केलं? रिव्हर्स केलं तर डेल्टा एचचं साईन सुद्धा रिव्हर्स होतं, मॅग्निट्यूड तेच राहतं. लास्ट काय? जर आपण त्या इक्वेशनला एखाद्या नंबरनं मल्टिप्लाय केलं किंवा एखाद्या नंबरनं डिवाइड केलं तर सेम त्याच नंबरनं डेल्टा एचच्या व्हॅल्यूला काय करायचं आहे? डिवाइड किंवा मल्टिप्लाय करायचं आहे. आय होप तुम्हाला हे अगदी व्यवस्थित समजलेलं असेल. तुम्ही टेक्स्टबुकमध्ये जर का रेफर केलं तर टेक्स्टबुकमध्ये बाकीचे एक्झाम्पल्स आहेत, ते एक्झाम्पलला तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. कारण प्रॅक्टिसशिवाय तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. कारण इथून पुढं तुम्हाला डेफिनेटली आणि परफेक्ट जर काय लिहिता आलं, थर्मोकेमिकल इक्वेशन लिहिता आलं, तुम्हाला भरपूर याच्यावरचे प्रॉब्लेम काय होतात? सॉल्व्ह होतात. आणि ह्या थर्मोकेमिकल इक्वेशनच्या रायटिंगवरच तुमचे बरेच CETचे क्वेश्चन्स तयार होणार आहेत. कारण तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ह्या डेल्टा एचच्या व्हॅल्यू विचारल्या जातात.